नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. केपी क्रिक प्रेझेंट खालापूरचे सितारे एपिसोड 10व्या एपिसोडमध्ये माझ्या तमाम प्रेक्षकांचं मी आकाश देशमुख सहर्ष स्वागत करतो. आज तागायत आपले 9 एपिसोड अतिशय चांगल्या प्रकारे उत्तमरित्या पाहिलं तर इथे प्रेझेंट झाले आणि आज 10व्या एपिसोडसाठी आपल्यासोबत 2 खेळाडू जोडले गेले. त्यामध्ये पाहिलं तर एक बायकरमॅन आहे रजत पाटील आणि सोबतीला पाहिलं तर ज्याला बॅटिंगला गेल्यानंतर पहिल्या बॉलवर षटकार मारण्याची सवय आहे, जणू काही पाहिलं तर त्यांनी त्याच्यामध्ये बराचसा सराव केलाय असा अतुल पाटील. सिद्धू कैरेक संघाचे हे 2 खेळाडू आपल्या सोबत आहेत. दोघांचे मनपूर्वक स्वागत आहे. कसं वाटतंय केपी क्रिक प्रेझेंट खालापूरच्या सितारामध्ये 10व्या एपिसोड मध्ये आपण आलात? प्रथम तर मी केपी क्रिक कुपवली त्यांना थँक्यू बोलतो की त्यांनी आम्हाला इथे बोलायची संधी दिली. अतुल कसं वाटतंय? खूप छान वाटतंय तशी आम्हाला तुम्ही बोलवला, तुम्ही आलो स्वतः इकडे, मस्त वाटतंय. आज पाहिलं तर या कैरेगावच्या 2 सुपुत्रांची आपल्या इथे मुलाखत आहे आणि यामध्ये आपण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जेवढं क्रिकेट खेळलंय त्याच्यावर नक्कीच उलगडा करणार आहोत. सुरुवात करूयात आपण रजत तुमच्यापासून. रजत, कसा होता तुमचा कैरे टीम मध्ये आतमध्ये इन टीम मध्ये खेळण्याचा प्रवास आणि सुरुवात कधी केली तुम्ही? माझी सुरुवात 2013 मध्ये झाली. तेव्हा मी 12वीला होतो. तेव्हा मला प्रथमतः ॲज अ फिल्डर मध्येच टीम मध्ये आलो होतो मी. नंतर परफॉर्मन्स जसा देत गेलो तशी बॅटिंग मिळाली. अच्छा, कैरे टीम तुम्ही जर पाहिलं तर खूप मोठं नाव आहे. मग या कैरे टीम मध्ये तुम्ही पहिले ॲज अ फिल्डर म्हणून आला होता. मग तुम्हाला सलामीची संधी कधी उपलब्ध झाली? सलामीची संधी मला सागरनेच दिली 2017 मध्ये. तेव्हा दिली 2017. अच्छा, अतुल जर पाहिलं तर रजतने सांगितले की त्याची सुरुवात कधी झाली आणि कशा प्रकारे झाली. त्यासोबत तुमच्या सोबतचा किस्सा, तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्हाला पहिले बॅटिंग आली की म्हणजे 7व्या क्रमांकावर, नक्की तुमची सुरुवात झाली कशी? तेव्हा मला सागर पाटील स्वतः बोलला, तू पाटील जा, तू खेळ. मी खेळायला गेलो तेव्हा 5 बॉल मध्ये 23 रन, 6 बॉल मध्ये 23 रनची आवश्यकता होती. मी गेलो पहिला 6 मारला आणि नंतर 3 बॉल 3 चौकार मारले. अतुल दामले म्हणून बॉलर होता, तेव्हा चांबाची टीम म्हणजे फुल फॉर्म मध्ये टीम होती. त्यांना आम्ही कधी हरवले पण नव्हती. तिथे शिकून आम्ही हरलो. 1 बॉल 4 पाहिजे असताना बॉल डॉट झालो आणि ती मॅच पण आम्ही कमावली. तर तुम्ही पहिले 7व्या नंबरला आला आणि तिथे तुम्ही 2000 बॅटिंग केली. तुम्ही पहिल्या बॉलला षटकारच मारता, याच्यामागे नक्की तुमची धारणा काय असते की गेल्या पहिल्या बॉलला षटकारच मारणं? प्लेस करायचा माझा संबंधच नाही. कधी गेलो का मी बॅट फिरवतोच, लागतो माझ्या बॅटिंगला. पहिला बॉल 6 बसतो. बहुतेक मॅच झाल्या अशा. पहिले बॉल मी पहिला 6 मारतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला षटकार मारण्यामध्ये महारथ हासिल आहे असं म्हणावं लागेल. रजत, अतुलने सांगितलं की त्यांना सुरुवात भेटली तेव्हा ते 7व्या नंबरवर आले, चांगली बॅटिंग झाली. मग सलामीला गेल्यानंतर आता तुमच्या सोबत कैरे टीमचा सलामीचा फलंदाज कोण असतो? आता अतुलच असतो. अतुल सोबत केले, परत सागर होता, सागर सोबत पण ओपनिंग केली, दोघांसोबत केली. अच्छा, अतुल, मग तुम्ही 7व्या नंबरला आलात आणि जसं रजतने सांगितलं की तुम्ही सलामीला त्यांच्यासोबत असता. मग 7व्या नंबरवरून सलामीला ही संधी तुम्हाला कधी उपलब्ध झाली? लगेच त्याच्या पुढच्या दुसऱ्याच मॅचला लगेच पुन्हा आमची मॅच होती चांबा बरोबर पुन्हा एकदा. तेव्हा पण सागर पाटील मला स्वतः बॉल दिला. तेव्हा पण का अतुल चल आपण खेळू म्हणून. तेव्हा पण मी सुरुवात तशी चांगली केलेली तशी. तेव्हा पण मी 2 बॉल 2 6 मारलेले चांबा सोबत. आणि मग त्याचबरोबर तुमची सुरुवात इथे झाली. मग मला एक सांगा, सिद्धू 11 कैरे हे जे नाव आहे आज पाहिलं तर संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नावाजलेलं नाव आहे. मग कैरे संघाला सिद्धू 11 हे नाव कधी तयार झालं? नक्की 4-5 वर्षापूर्वी सिद्धेश पाटील, जे सुरेश दादा पाटील आहेत त्यांचे सुपुत्र आहेत, यांनी आमची टीम पॅक करायला सुरुवात केली. तेव्हापासून तो आमची पूर्ण वर्षभर इकडे तोच पॅक करतो. मग सिद्धेश दादाच्या नावाने सिद्धू 11 कैरे हे नाव पडलं. मग सिद्धेश दादांचा तुमच्या टीमला, कैरे टीमला सपोर्ट कशा प्रकारे असतो? फक्त एंट्री पुरता सपोर्ट असतो की त्यानंतर संपूर्ण वर्षभर ते तुमचे जे नवीन खेळाडू आहेत त्यांनाही सिद्धेश दादांचा सपोर्ट असतो? सिद्धूचा सपोर्ट पूर्णच असतो. मॅचला जाऊन येईपर्यंत सगळं, आणि मॅचच्या आधी मीटिंग पण घेतात. सुरेश दादा आमची मीटिंग घेतात, सगळं सांगतात आम्हाला, मार्गदर्शन करतात चांगले. मग आम्ही मॅचला निघतो. म्हणजे सुरेश दादांना सुद्धा याच्यामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आवड आहे. तुमच्या विभागामध्ये पाहिलं तर कैरे संघ मोठा संघ आहे. तो मोठमोठ्या संघामध्ये 2 हात करण्यासाठी सज्ज असतो. मग आपण पाहिलं तर रसायन विभागामध्ये बरेच मोठे संघ, इकडे पाहायला गेलं तर वाशिवली, वडगाव. मग जर पाहिलं तर तुमची रायवल टीम या विभागामध्ये कोणती?
आमची रायवल टीम तशी मागच्या वर्षी तर तळेगाव होती. त्यांच्यासोबत आमच्या बऱ्याच मॅचेस झाल्या, बऱ्याच त्यांनी पण जिंकल्या, आम्ही पण चांगल्या प्रकारे जिंकलो त्यांच्यासोबत. त्यांच्यासोबत जास्त 10-12 मॅचेस झाल्या आमच्या. म्हणजे तळेगाव संघासोबत. तळेगाव संघासोबत. अतुल, आम्ही असं ऐकून आहोत की सबसे कातिल अतुल पाटील, आणि अतुल पाटील म्हटलं तर ज्याने षटकाराने सुरुवात केली, पण त्यानंतर 6x6 षटकार सुद्धा बऱ्याच मैदानामध्ये मारलेत. असे कोणते कोणते मैदान आठवतात की 6x6 षटकार तुम्ही मारलेत? पहिला ग्राउंड तो आपट्या ग्राउंडवरती उसरले संघासोबत मी 6x6 मारले, आणि दुसरा ग्राउंड हालला पण 6x6 मारले. म्हणजे 6x6 षटकाराचा तुम्ही रेकॉर्ड बऱ्याचदा केलेला आहे. मग 50 धावा तुमच्या कारकिर्दीत आहेत? 50 धावा पण 2 वेळेला झालेले. एकदा शिवाजीनगर कसलगंड त्या ग्राउंडवरती, नाही कसलगंड ग्राउंड तिथे सुद्धा झाले. तुम्ही सांगितलं 50 धावा सुद्धा तुम्ही केल्यात. पण तुमची कैरे टीम जर पाहिलं तर प्रामुख्याने मोठमोठ्या टुर्नामेंट खेळते. कैरे टीम मधून खेळताना तुम्हाला अशी रायवल टीम कोणती वाटते? तळेगावच. तुम्हाला सुद्धा तळेगाव. हो. त्यासोबत रजत, तुमची अशी आठवणीतली एखादी इनिंग जी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता? नक्की जेव्हा कसळगंडला आमची मॅच होती तेव्हा पुढे वेळ सोबत आम्हाला 70 धावा चेस करायचे होते 4 ओव्हरमध्ये. तेव्हा मी नॉट आउट 60 रन केल्या होत्या आणि एक चेंडूत 3 धावांची गरज होती. तेव्हा मी 6 मारून ती मॅच जिंकवलेली. ही एक मॅच म्हणजे लक्षात राहील. नक्कीच. आणि हे कोण विसरेल जेव्हा तुम्हाला मिळालेली जी स्वप्नातली बाईक होती वाजेच्या मैदानामध्ये, आणि तिथे मॅच विनिंग बॅटिंग सुद्धा केली होती, 1 बॉल 3 ला तुम्ही षटकार मारला होता. मग तो प्रसंग कसा होता? तेव्हा तुमच्या मित्र परिवारामध्ये, तुमच्या गावामध्ये, कैरे गावामध्ये तो जल्लोष कसा साजरा झाला होता? नक्कीच जल्लोष तर खूप होता. सगळे खुश होते, घरातले पण चांगले सगळे खुश होते, मित्रांनी पण सगळ्यांनी तारीफ केली. मग पाहिलं तर तुमची टीम कशा प्रकारे तुम्हाला त्यानंतर सपोर्ट करत राहिली? कारण की कोणत्याही ग्रामीण संघातल्या खेळाडूला बाईक जिंकणं ही खूप मोठी पाहिलं तर एक अचिव्हमेंट असते, पण टीमने कशा प्रकारे नंतर पुढे सपोर्ट करत दिली? टीमचा सपोर्ट तर खूपच होता, त्याच्यामुळेच खरी मला बाईक मिळाली. की माझ्या अप्स डाऊन्स मध्ये पण टीमच माझ्यासोबत होती. कधी पण मला 2-3 मॅचेस मध्ये जर नाही रन झाले तर टीम मला सांगायची सावकाश खेळ, बॅटीला बॉल लावून घे. त्यांचा सपोर्टमुळेच मिळालं. त्यासोबत आपण आता चर्चा करताना तुमच्या टीम मधले एक खेळाडू आहेत रॉयल पाटील. आज पाहिलं तर खालापूर ग्रामीण मध्ये त्यांच्या नावाची चर्चा जोरदार आहे. अतुल, काय सांगाल रॉयल पाटील यांचं भविष्य कसं आहे पुढे? रॉयल पाटील असा मला एकमेव प्लेअर असा दिसतो आमच्या टीम मध्ये का तो ऑलराऊंडर प्लेअर आहे. बॅटिंग पण छान आहे त्याची, बॉलिंग पण छान आहे. असं त्याचं भविष्य काय? कारण की जर पाहिलं तर पुढे मोठमोठ्या टुर्नामेंट आहेत, त्याच्यावर रॉयल पाटीलने कशा प्रकारे भर दिला पाहिजे स्वतःच्या खेळावर? रॉयल पाटील असा प्लेअर असा वाटतो छोट्या वयामध्ये त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि तो खूप पुढे जाईल याच्या पुढे पण. साहजिकच आहे. त्यासोबत जर पाहिलं तर तुम्ही ज्या विभागामध्ये घेता त्यामध्ये पाहिलं तर चांभारली सारखी मोठी टीम आहे, त्याचबरोबर पाहिलं तर वाशिवली, वडगाव असेल, त्यासोबत जर पाहिलं या बाजूला पोसरी, बऱ्याच मोठमोठ्या टीम आहेत. मग तुम्हाला त्या टीम मध्ये खेळताना कशा प्रकारे त्यांच्या ऑपोजिट खेळताना एक तुम्हाला पाहिलं तर अनुभव प्राप्त होतो? मोठमोठ्या खेळाडूंचा कशा प्रकारे अनुभव प्राप्त होतो? खेळताना त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं. रजत मुंडे असेल, मयूर पाटील असेल, हे पण आम्हाला सोबत प्रॅक्टिस कधी करत असलं सांगतात येऊन कसं खेळायचं, काय करायचं, स्ट्रॅटर्जीज. तुमच्या टीम मध्ये असे कोणते सिनियर खेळाडू आहेत की त्यांनी तुम्हाला आजपर्यंत बऱ्या प्रकारे मार्गदर्शन केलंय? नक्की सागर असेल, संदीप, कुंदन, बरेच असे. समीर दादा असेल, तो खेळत नाही पण तो आम्हाला नेहमी फोन करतो कसं खेळायचं, त्याचं मार्गदर्शन एक असतो आम्हाला नेहमी. तुम्ही बऱ्याच गोष्टी चर्चा केली. अतुल, जर पाहिलं तर या संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये एसडीबी ट्रॉफीची खूप मोठी चर्चा आहे. एसडीबी ट्रॉफी ही पाहिलं तर कैरे गावाची एक आणबान शान आहे. मग त्या ट्रॉफीचं वर्णन तुम्ही कशा प्रकारे कराल? एसडीपी ट्रॉफी सांगायला झालं तर आता दोन वर्ष झाली आम्ही एसडीपी ट्रॉफी ठेवतोय, आणि एसडीपी ट्रॉफी मध्ये सगळी पूर्ण टीम आमची, पूर्ण गाव, सगळी पोरं, सगळी मेहनत खूप घेतात. जसे मॅच जास्तीत जास्त चांगले व्हायला पाहिजेत हे सगळी पोरं बघतात. बरोबर आहे. मग त्यासोबत एसडीपी ट्रॉफीचे आयोजक कोण आहेत? तर नक्कीच सुरेश गिरनाथ पाटील. म्हणजे सुरेश दादांचं जे आयोजन आणि कैरे गावाचं पाहिलं तर ते जल्लोषाचं आयोजन असतं. त्यासोबत आपण आता चर्चा करताना विचारलं रजतला की रजतला त्याच्या स्वप्नातली जी बाईक मिळाली, तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये अशी मोठी अचिव्हमेंट कोणती मिळाली? माझी मोठी अचिव्हमेंट ती आसरोडीला मॅन ऑफ द सिरीज भेटलेली सायकल होती तशी.
माळदे सिरीज सायकल हा, मिळाली. सायकल. त्यासोबत पाहिलं तर तुम्ही चॅम्पियन लीग सारखी एक 3 तालुक्याची टुर्नामेंट खेळता. रजत, कोणत्या टीम मधून तुम्ही खेळलात आतापर्यंत? नक्कीच पहिले मी सिद्धूनीच टाकलेली, सिद्धू कैरे, तेव्हा एकदा खेळलो होतो आणि एकदा बोरीवलीची टीम होती, रोहित पाडगे कॅप्टन होता, त्याच्या अंडर खेळलो एकदा. तुम्ही सेम टीम मध्ये होतात? नाही नाही, मी एकच वर्ष गेलो सिद्धिविनायक फेरीमध्ये. त्यासोबत पुढचा माझा प्रश्न, आणि आम्हाला जी बाहेरून माहिती मिळेल त्यासोबत, तुम्ही कोणत्याही प्रीमियर लीगला स्वतःचं नामांकन भरत नाही, याला कारण काय? याला कारण एकच, हा विभाग आहे आमची पुढचा विभाग तो, पण रायगड प्रीमियर लीग बोलला तर खूप मोठे मोठे प्लेयर्स असतात तिथे, आणि आमच्याकडे पण यंगस्टर खूप भारी भारी आहेत, पण ते फॉर्म भरत नाही. मी सुद्धा फॉर्म नाही भरत. ते घेत ना आम सोड लक्ष ती पोरं फॉर्म भरत नाही ते पण. तुम्ही जर पाहिलं तर मेहनत भरपूर प्रमाणात करता, तुमच्याकडे टॅलेंट भरपूर आहे. असं कुठेतरी वाटतंय की आपल्या फेवर मधली एखादे जर का पॅकर असतील तर आपल्याला तिथे चान्सेस भेटू शकतात? हो, भेटू शकतात. मग याच्या पुढे तुम्ही तुमच्या आजूबाजूचे जेवढे चांगले पॅकर असतील त्यांना कधी गळ घालण्याचा प्रयत्न कराल? हो, करू. सिद्धेश पाटीलला नक्कीच करू. नक्कीच. असं तुमच्या सोबत सुद्धा झालंय, कारण की तुम्ही जर बाईक सुद्धा जिंकल्या, आणि जो पाहिलं तर ह्या रायगड विभागामध्ये बाईक जिंकतो त्याला एक चांगल्या मानाचं स्थान जरूर असतं. पण तुम्हाला असं कधी वाटत नाही का की रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी टुर्नामेंट खेळावी? खेळायची इच्छा तर आमची पण आहे, पण आम्ही बघतो आन्सर होण्यापेक्षा फॉर्म आम्ही भरत नाही. नक्कीच जर इकडचा पॅकर असलं तर नक्कीच आम्हाला पण चान्स मिळेल. बरेच आमच्या इकडचे पॅकर असतात पण ते आमच्याकडे एवढे लक्ष देत नाही. पण हा तुमच्या दोघांचा जो उत्तर आहे, ते उत्तरामध्ये तुमचा आत्मविश्वास, तुमचा जो विश्वास तुम्ही स्वतः कमी करता असं कुठं वाटत नाही तुम्हाला? नाही, स्वतः कमी करायचं कारण नाही, कारण याआधी आम्ही फॉर्म भरलेले आहेत. जशी सुरुवात झाली तेव्हा आम्ही फॉर्म भरलेले आहेत, पण अनसोल्ड 1 वर्ष 2 वर्ष अनसोल्ड, त्याला मजा नाही. मग आम्ही बंद केला फॉर्म भरणं. चांगला परफॉर्मन्स देऊन पण जर स्थान मिळत नसेल तर मग साहजिकच. म्हणजे याच्यासाठी आपल्याला आपल्या फेवर मधला एखादा पॅकर किंवा एखादा कॅप्टन असावा लागतो. तर मी बऱ्याचदा चर्चा केली, टॅलेंट सोबत आपल्या ओळख सुद्धा असणं गरजेचं आहे. ही गोष्ट मान्य करता तुम्ही? नक्कीच. नक्कीच. ह्या आपल्या चर्चा होत्या रायगड प्रीमियर लीग बद्दल, मोठ्या टुर्नामेंट बद्दल. त्यासोबत तुमच्या आठवणीमधली अशी एखादी टुर्नामेंट तुम्हाला आठवते का की ती तुम्ही कैरे गावासाठी चांगल्या प्रकारे खेळ केलात, आणि कैरे गावाने सुद्धा तिथे नक्कीच आनंद साजरा केला होता? अशा बरेच टुर्नामेंट आहेत जिथे आम्ही नंबर पण मारले, तिथे कैरे गावाने पूर्ण जल्लोष केला. मागच्या वर्षात पण आम्ही बरेच नाईटला नंबर मारले, तिथे सगळं गाव आमचा सपोर्ट होता गावाचा. अतुल, एक जुना विषय आहे कैरे गावासंबंधात. कैरे गावची टीम खेळत असताना 6 बॉल 1 धाव वाचवायची होती, बहुतेक 7 बॉल 1 धाव वाचवायची होती, आणि ती वाचवली होती. तो प्रसंग काय होता तेव्हा? बहुतेक तुम्ही टीम मध्ये नसाल, तो प्रसंग काय होता? त्या प्रसंगाला आम्हाला मॅच बघायला पण नव्हते नेत. आम्ही परीक्षा चालू असायची आमची, आम्हाला मॅच बघायला सुद्धा नेत नव्हते. आम्ही लपून छपून दुसऱ्यांच्या कोणत्या गाडीवर जायच होतो तेव्हा. तर तेव्हा नितीन पाटील यांनी 7 बॉल 1 रन पाहिजे होती, 6 बॉल 1 रन त्यांनी करून दिली नव्हती त्या टायमाला. कोणता ग्राउंड होतं ते? खानावळ्याचा ग्राउंड होता तो. खानावळचा ग्राउंड होता? खानावले. ओके, खानावलेचा ग्राउंड होता, खानावले ग्राउंड. पण त्यातून जर पाहिलं तर तुमच्या कैरे संघाकडे एवढी चांगली गोलंदाजीची जी यंत्रणा होती, मग आता याच्यानंतर तुम्हाला असं कोण वाटतं की तुमच्या कैरे गावाकडे तेवढे चांगले गोलंदाज आहेत? नक्कीच पंकज उमले, प्रतीक मोरे, रॉयल पाटील, गणेश वाघे सुद्धा आहे आता, आणि तुषार पाटील आहे, राहुल आहे. म्हणजे बरेच पाहिलं तर यंगस्टर असतील, त्याचबरोबर या टीम मध्ये अनुभव घेतलेले खेळाडू तुमच्याकडे आहेत. मग अशी कोणती बॅटिंग मध्ये तुमच्यासोबत सलामीची चोरी म्हणाल, त्याच्यानंतर तुमची बॅटिंग लाईनअप कशा प्रकारे आहे, आणि जर का एखादा टुर्नामेंटला तुमचा बॅटिंगचा परफॉर्मन्स खराब झाला तर कॅप्टन कशा प्रकारे तुम्हाला सपोर्ट करतो, कशा प्रकारे तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतो? नक्कीच. जसे रन चेस जर करायचे असतील तर आमची स्ट्रॅटर्जी असते, कधी कोणाला पाठवायचं, जर पहिले डाऊन झालो तर कधी सागरवरती येतो, कधी रॉयलला चान्स, कधी देवाला चान्स मिळतो. कॅप्टन जसं बोलले तसे आम्ही फॉलो करून खेळतो. तुम्ही सांगितलं की तुम्ही 50 धावा सुद्धा जमवल्या, चांगला इनिंग केला. असा कोणता बॅड पॅच आला की त्या बॅड पॅच मध्ये तुम्हाला असं वाटलं की माझ्याकडून आता होत नाही, मला स्वतःला थोडं खाली घेऊन जावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल, असा कोणता क्षण आला होता? असं तर आलं नाही, पण कधी कधी 2-3 मॅचेस गेल्या होती, पण टीमने पण तेवढं सांभाळून घेतला मला. दरवेळी ते सांगायचे तू खेळशील, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स यायचा लगेच. त्यासोबत जर पाहिलं तर तुमचे इन्स्पिरेशन रजत मुंडे आहे, ती गोष्ट खरी आहे? नक्कीच. मग कशा प्रकारे रजत मुंडे यांच्याकडून तुम्हाला अनुभव प्राप्त होतो? नक्कीच त्याची बॅटिंग बघून शिकतो थोडं थोडं.
साहजिक आहे. रजत मुंडे म्हटलं तर या रायगडमधली रणमशीन म्हणावं लागेल. आणि सध्याच्या घडीला या रायगडमधलं एक मोठा लेफ्टी बॅटर रजत मुंडे याच्याकडे पाहिलं जातं आणि तेच पाहिलं तर रजत यांचे सुद्धा इन्स्पिरेशन आहेत. तुम्ही एसडीपी ट्रॉफीचा उल्लेख केला. एसडीपी ट्रॉफी संपूर्ण या पाहिलं तर या खालापूर तालुका रायगड जिल्ह्यामध्ये फेमस आहे. मोठमोठे टुर्नामेंटचे मोठमोठे खेळाडू तिथे येतात आणि खेळतात. मग एसडीपी ट्रॉफीसाठी तुमच्याकडे तेवढं मोठं उपलब्ध मैदान नाही. मग कोणत्या मैदानामध्ये तुम्ही सध्या आयोजित करता? मी अचानक मोपाडा या मैदानामध्ये सगळे आयोजन करतो. मग तिथला तुम्हाला सपोर्ट कसा असतो? सुरेशांना सगळा सपोर्ट वन साईड करतात तिथेशी. म्हणजे पाहिलं तर सुरेश दादांची आजपर्यंत आज तागायत त्यांच्या कारकिर्दीमधली जेवढी त्यांनी कारकिर्द सामाजिक राजकीय क्षेत्रात ती घालवलंय त्याचा तिथे नक्की त्यांना फायदा होत असतो. तुम्ही सांगितलं की तुम्ही जेव्हा बाईक जिंकला तेव्हा कैरे गावाने तुम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट केला. पण कैरे गावची एखाद्या ठिकाणी टुर्नामेंटला मॅच असते तेव्हा गावच्या प्रेक्षकांना सपोर्ट कशा प्रकारे मिळतो? गावचे प्रेक्षक तर बरेच येतात आमचे सगळे. माझ्या फॅमिलीचा पण चांगला सपोर्ट असतो आणि गावातले तर प्रत्येक जण असतोच मॅच बघायला आमची. कधी काय हरलो तर आमची लगेच मीटिंग घेऊन आम्हाला समजवतात पण ते चांगला सपोर्ट असतो. आता आपण थोड्या वेळासाठी थोडा रॅपिड फायर कडे येऊयात. मनोरंजक गोष्ट आहे. तुम्ही दोघं एकमेकांसोबत खेळता, पार्टनरशिप शेअर करता, एकमेकांच्या आवडी नक्कीच आपण जाणून घेऊयात. अतुल तुम्ही सांगा, रजतला बॅटिंग आवडते की बॉलिंग आवडते? बॅटिंग. अतुलला काय आवडतं? बॅटिंगच. जर असा क्षण आला की रनआउट होणार आहे असं वाटतंय तर सर्वप्रथम रनआउट जास्त वेळ कोण होतो तुमच्यातला? असं काय नाही, जर तो फॉर्म मध्ये असेल तर मी विकेट टाकतो. जर मी फॉर्म मध्ये असेल तर स्वतःहून तो विकेट टाकतो. म्हणजे असं तुमचं पेअरिंग मध्ये चालतं. मला सांगा, दोघं आहात तुम्ही, 6 बॉल, तुम्हाला 25 धावा जमवायचे. रजतवर विश्वास टाकाल का की स्वतः नक्की तुम्ही बनवाल? जाल टाकू शकतो, तो पण मारतो. तुम्ही अतुलवर विश्वास टाकाल की तुम्ही स्वतः बनवाल? नक्कीच दोघं पण आम्ही मारू शकतो. जर चांगली इनिंग आमची बीट झाली, पार्टनरशिप झाली तर आम्ही दोघं पण ती चेस करू शकतो. मला सांगा, आता रजतने खेळलेल्या बऱ्याच ठिकाणी इनिंग्स आहेत. असं कधी झालंय रजत चिडचिड करतो बॅटिंग करताना? बॅटिंग करताना नाही चिडचिड करत, फिल्डिंगच्या टायमाला चिडचिड होते थोडी. मग असं आम्ही ऐकून की तुम्हाला चिडचिड केलेली जास्त आवडत नाही? आवडत नाही, ते ग्राउंड मध्ये चिडचिड झाली मग थोडासा टीमचा सगळा बदलतो. साहजिकच आहे. रजत, तुमचा या तालुका स्तरावर किंवा ग्रामीण विभागामध्ये आवडता बॅट्समन? माझा आवडता बॅट्समन रजत मुंडेच. आवडता बॉलर? बॉलर माझा आवडता पंकज उमले, आमच्या टीम मधलाच. कारण की त्याला मी जेवढा नेट मध्ये फेस करतो त्याच्यामुळे मला तो बॉलर आवडतो. आवडीचा तुमचा ऑलराऊंडर खेळाडू कोणता? किरण पवार मला आवडतो, म्हणजे बॅटिंग बॉलिंग चांगली. त्यासोबत तुमच्या आवडीची टुर्नामेंट कोणती? नक्कीच आम्ही दरवर्षी सावगीला खेळतो. आमचा नेहमी तिथे परफॉर्मन्स चांगला होतो. ती टुर्नामेंट खेळायला आम्हाला मजा येते. अतुल, आता तुमच्याकडे येतोय. अतुल, तुमच्या आवडीचा फलंदाज कोण? आकाश तारेकर. आकाश तारेकर, बॅगरमॅन. त्यासोबत जर पाहिलं तर आवडीचा गोलंदाज कोण? प्रतीक मोरे, पंकज उमले, रॉयल पाटील, आमचे. म्हणजे तुमच्या टीमचे जे आहेत गोलंदाज ते आवडत, म्हणजे आपल्याला आवडायलाच पाहिजेत. त्यासोबत पाहिलं तर आवडीचा ऑलराऊंडर खेळाडू कोण? ऑलराऊंडर खेळाडू किरण पवार. किरण पवार. त्याच्यानंतर आवडीची टुर्नामेंट कोणती? आवडीची टुर्नामेंट ही हालची. खालची तेव्हा मी 7व्या नंबरला उतरवलेला माझा. मी गेलेलो बाहेर, आदल्या मॅचला आमची टीम फायनलला गेलेली. तेव्हा सगळ्यांचा परफॉर्मन्स चांगला झालेला. मी तेव्हा कोल्हापूरला होतो. कोल्हापूरशी घरी आलो, आमची फायनलची मॅच होती ती तशी. तेव्हा सागरदादा, नरेंद्र पाटील हे सगळे आउट होऊन मला 7व्या नंबरला तिथे बॅटिंग भेटलेली. तेव्हा मी ते 6 मारले. रजत, पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला आम्ही ही गोष्ट विचारत असतो, असा कोणता गोलंदाज आहे की तो तुम्हाला नेहमी पाहिलं तर तुमच्यावर हवी होण्याचा प्रयत्न करतो, तो तुम्हाला थोडा क्रिटिकल जातो? नक्कीच असा कोणता गोलंदाज नाही, पण जेव्हा पण मी बॅट पॅच मध्ये असतो तेव्हा मला समजतं, मी त्यांच्याकडून शिकतो. सगळेच गोलंदाज झाले चांगले आहेत, सगळ्यांकडे व्हेरिएशन आहेत बरेच, पण मी समोर सिंगल काढून नंतर त्याचा अभ्यास करतो. त्यासोबत अतुल, तुम्ही षटकार मारता, मग षटकारासाठी कोणती बॅट यूज करता? बॅट कोणती यूज करता? बॅट आपली संस्कार स्पोर्टची. संस्कार स्पोर्टची. तुम्ही कोणती बॅट यूज करता? माझी पण संस्कारची बॅट. संस्कार स्पोर्टची. त्यासोबत जर आपण पाहिलं तर तुमच्या टीम मधले जर तुम्हाला 2 खेळाडू निवडायचे, त्यासोबत जर पाहिलं तर तालुका स्तरावर त्यांना खेळण्यासाठी आपल्याला चान्स द्यायचे, असे कोणते 2 खेळाडू असतील की तुम्ही ते तालुका स्तरावरच्या टीम मध्ये तुमच्याकडून नावं द्याल? नक्कीच रॉयल असेल, पंकज असेल,
दोघांकडे बॉलिंगची चांगली क्षमता आहे, चांगल्या व्हेरिएशनमध्ये ते गोलंदाजी करू शकतात. त्यासोबत जर पाहिलं तर प्रत्येक ग्रामीण खेळाडूला क्रिकेट म्हटलं तर तो घरदार विसरून ताणभूक विसरून क्रिकेट खेळतो. जर पाहायला गेलं तर अतुल, तुमच्या शब्दात जर पाहायला गेलं तर क्रिकेटची व्याख्या काय असेल? क्रिकेट म्हणजे ग्रामीण खेळाडूंचा जीव की प्राणच आहे. आणि क्रिकेट बोलला तर क्रिकेट मुलं माझी खूप ओळख झाली. भरपूर प्लेअर ओळखायला लागले, क्रिकेट खेळून ओळखायला लागले सगळे. तुम्ही क्रिकेटचा टॅटू सुद्धा तुमच्या शरीरावर आहे, ही गोष्ट खरी आहे? हो खरी. दाखवा आमच्या प्रेक्षकांना थोडंसं. नक्कीच हा एक ग्रामीणचा खेळाडू, त्याच्या हातावर पाहिलं तर क्रिकेटचा टॅटू सुद्धा. आता तुम्ही सांगा, ग्रामीण क्रिकेट म्हणजे नक्की काय? ग्रामीण क्रिकेट म्हणजे नक्कीच गावातल्या पोरांना एक चान्स, संधी मिळते. त्या संधीचं सोनं करून ते पुढे पण चांगलं क्रिकेट खेळू शकतात, प्रोफेशनल पण खेळू शकतात. चांगली मेहनत आणि हे केलं तर नक्कीच खेळू शकते, चान्स मिळाला तर. नक्कीच ग्रामीण क्रिकेट किंवा क्रिकेट म्हणजे जर माझ्या शब्दात सांगायचं गेलं तर तहान भूक विसरून आपण कोणत्या गोष्टीच्या मागे लागतो ना, तो म्हणजे क्रिकेट. आपण घरादाराला जेवढं पाहतो तेवढंच आपण जपतो, तो म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेटनी बऱ्याच खेळाडूंना, बऱ्याच लोकांना पाहिलं तर एक समाजामध्ये चांगलं स्थान निर्माण करून दिलंय. आणि या क्रिकेटने पाहिलं तर जे आज आपण बघतो मोठमोठे खेळाडू, त्यांना मान सन्मानाचं स्टेजवर बोलून जे नाव दिलं जातं ते फक्त क्रिकेटने दिलं. म्हणजे क्रिकेट म्हटलं ना तर एखाद्या टेनिस क्रिकेटरची, ग्रामीण क्रिकेटरची आत्माच म्हणावा लागेल. त्यासोबत आता तुमच्या पुढे मी एक दोन नावं घेतो, त्यांना एका शब्दामध्ये डिस्क्राईब करायचंय. सुरुवात करतो रजत तुमच्यापासून. रजत मुंडे. मिस्टर कन्सिस्टंट. किरण पवार. हिटमॅन. अतुल, आता तुमच्याकडे येतो. अतुल, मला सांगा, एका शब्दात तुम्ही वर्णन करायचं खेळाडूंचं. अक्षय पवार. अक्षय पवार हार्ड हिटर. त्याचबरोबर शंकर पारंगे. तो पण हिटर आहे. योगेश जांभळे. शांत आणि संयमी खेळणारा खेळाडू येतो आणि रिव्हर्स स्वीपचा बादशाह. त्यासोबत दुसरं नाव पाहिलं तुमच्या गावचे जंगम. विशाल जंगम. विशाल जंगम तर माझा लंगोटी आहे रे. खूप जुना मित्र आहे माझा, शाळेपासून आम्ही एकत्र होतो. जर पाहायला गेलं तर ही मुलाखत घडवण्यामध्ये नक्कीच विशाल जंगमचा खूप मोठा भाग आहे आणि त्यालाही क्रिकेटमध्ये असलेली बरीचशी आत्मीयता आहे. त्यासोबत आता पुढे तुमच्याकडे येतो. मला ह्या टुर्नामेंटचं तुम्ही वर्णन करून द्या. एसडीपी ट्रॉफी. एसडीपी ट्रॉफी म्हणजे एक सांगायला गेलं तर ते आमच्यासाठी एक स्वप्नच आहे. आम्ही चांगली मेहनत घेऊन ती टुर्नामेंट चांगली पार पाडण्याचा प्रयत्न करतो. आम्ही अजूनपर्यंत त्या खेळलो पण नाही, की आम्हाला आयोजन करायचं असतं आणि आम्ही ते आयोजन सक्सेसफुल करतो दरवर्षी. साहजिकच आहे. त्यासोबत जर आपण बघितलं तर तुम्ही रायगड प्रीमियर लीगला फॉर्म भरत नाही, परंतु येत्या कालावधीमध्ये टुर्नामेंट सुरू होतात. प्रॅक्टिस कशा प्रकारे चालू आहे? प्रॅक्टिस आमची दिवस रात्र चालूच आहे. आम्हाला नेट बांधून दिलेली आहे चांगली, तिथे आम्ही प्रॅक्टिस चालूच असते आमची. येत्या कालावधीमध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये नामांकन भराल? नक्कीच प्रयत्न करू आम्ही. आमचा परफॉर्मन्स चांगला झाला तर आम्ही करू प्रयत्न. आज पाहिलं तर तुम्ही बायकर मॅन आहात आणि तुमची वर्णी या खालापूर तालुक्यातल्या मोठमोठ्या खेळाडूंमध्ये घेतली जाते. रजत पाटील, रॉयल पाटील, अतुल पाटील, सागर पाटील, पंकज ओमले, पाहिलं तर हे बरेच मोठमोठे खेळाडू आहेत की ते या खालापूर तालुक्याच्या मोठ्या मोठ्या खेळाडूंच्या यादीमध्ये नाव आहेत. पण तुम्हाला प्रॅक्टिस सोबत तुमचं नामांकन सुद्धा दर्ज करणं बरंच गरजेचं आहे. आपण बऱ्याचशा चर्चा केल्या, बऱ्याचशा चर्चा करतानंतर एक शेवटची चर्चा, आपण या शेवटची चर्चेकडे येऊया. तुमच्या विभागामधलं जे क्रिकेट आहे, जे रसायनी विभागामधलं क्रिकेट, आणि त्यासोबत जर पाहायला गेलं तर खोपोली शहर आणि ग्रामीण मधलं क्रिकेट, याच्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो? फरक तर असं काय वाटत नाही जास्त, कारण की इकडे पण एका दिवसाला 8 संघच असतात, तिकडे पण 8 संघांमध्येच खेळायला मिळतं. 4-4, 5-5 वर्ष मॅचेस चांगल्या मिळतात खेळायला. त्यासोबत जर पाहिलं तर नवीन हंगाम सुरू होतोय. तुमच्या टीम मधून अपकमिंग यंगस्टर कोण कोण आहेत की जे पुढच्या पाहिलं तर सीझन साठी तयार आहेत? नक्कीच देवेंद्र पाटील असेल आमचा, परत रॉयल तर आहेच, प्रतीक मोरे, गणेश वागे, राहुल राठोड असे आहेत पोरं, खेळतात चांगले. नक्कीच. त्यासोबत अतुल, तुम्ही जो पुढचा सीझन खेळणार आहात, पुढच्या सीझन साठी सज्ज आहात? हो. प्रॅक्टिस कशा प्रकारे चालू आहे? प्रॅक्टिस आमची पण नेटमध्येच प्रॅक्टिस असते, डे नाईट 2 टाइम खेळतात पोरं सगळे. तुम्हाला दोघांनाही एक माझा प्रश्न, जो प्रश्न मी प्रत्येक खेळाडूला करतो,
सेमीफायनलच्या आधी केलेला कॉम्प्रो ही गोष्ट बरोबर आहे की तुमच्या मते चुकीची आहे? बरोबर म्हणजे जर आता ओळखीचीच टीम असेल, समोरची टीम पण काहीतरी घेऊन जाण्यासाठी आलेली असते. काही एंट्री फी पैसे काढून खेळतात सगळे. आम्हाला पॅकर आहे, पण समोरच्या टीमचा पण आम्ही थोडासा बघतो. तर आम्ही समोरची टीम किती लूज असली, आम्हाला माहिती आहे ना आम्ही हरू शकतो, तरी पण आम्ही त्या टीमची कॉम्प्रो करतो. पण तुम्हाला वाटत नाही कॉम्प्रो झाल्यानंतर खेळाडू जे असतात ते थोडेसे, असं म्हटलं जातं ना, अंगावरचं ओझं कमी झालं, त्याच्यानंतर खेळाडूंचा खेळ थोडासा कुठेतरी कमी होतो, असं कुठेतरी वाटत नाही का? असं तरी ग्रामीण क्रिकेटच्या बाबतीत तर कधी असं होत नाही, कारण की आम्ही गावासाठी खेळतो, पैशासाठी कोण खेळत नाही ग्रामीण पोरं. नक्कीच ग्रामीण खेळाडू हे गावासाठी खेळतात, एकही खेळाडू पैशासाठी खेळत नाही. हे खूप चांगलं उत्तर दिलं आणि हेच मला अपेक्षित होतं आपल्या ग्रामीण खेळाडूंकडून. रजत, खूप चांगल्या गप्पा तुम्ही इथे केल्या. तुम्ही जो आतापर्यंत केलेला प्रवास आहे, बायकरमॅन होण्याचा जो प्रवास आहे, सिद्धूविलन कैरे संघावर तुम्ही खेळलात, तुम्ही सिक्सर किंग झालात सिद्धूविलन कैरेचे, त्यासोबत तुम्ही बायकरमॅन झालात. खूप चांगला प्रवास आणि हा प्रवास असाच पुढे अजूनही वाढत जाऊ दे, हीच मी इच्छा व्यक्त करतो आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती करतो, हा एपिसोड जेवढा जास्तीत जास्त घरोघरी पोहोचवायचा प्रयत्न करा, कारण की हे खेळाडू पुढच्या सीझनमध्ये रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळताना आपल्याला दिसले पाहिजे. तर एवढे चांगले खेळाडू हे जर का नामांकन भरत नाहीये, त्याला फक्त कारणीभूत एकच गोष्ट आहे की त्यांच्या विभागामधले पॅकर लोक असतील, त्यांनी सुद्धा ही गोष्ट मनाला घेतली पाहिजे. खेळाडू आपल्या विभागामध्ये भरपूर आहेत, परंतु त्यांना संधी देण्याचं काम तुम्ही सुद्धा केलंच पाहिजे आणि तुमची जबाबदारी बनते, कारण की आपल्या विभागामधून खेळाडू वरपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाच्या मोठ्या पॅकरच्या नक्कीच निदर्शन आली पाहिजे आणि त्यांनी आपल्या खेळाडूंना वरती पोहोचवलं पाहिजे. आपण पाहिलं तर या प्रोग्रामच्या अखेरीस आलोय, थोड्या वेळा आपण हा प्रोग्राम एंड सुद्धा करणार आहोत. मग त्यामध्ये मला सांगा, तुमच्या कुटुंबाने आजपर्यंत तुम्हाला दिलेला जो सपोर्ट आहे, तो सपोर्ट कशा प्रकारे? खरं तर सांगायचं झालं तर एवढं सगळं आज मी कमवलं ते माझ्या फॅमिलीमुळेच कमवलंय. माझ्या पप्पांचा मला खूप सपोर्ट असतो, ते माझा मोठा भाऊ राज आहे, तो पण खेळायचा, त्यांनी पण मला खूप सपोर्ट केलाय. दरवेळी मी कधी बॅट पॅचमध्ये असलं मला सांगायचे ते कसं खेळायचं काय. पप्पांचं पण खूप मार्गदर्शन असतो, सगळ्यांचा चांगला सपोर्ट असतो घरी. मग हे घरच्यांचा आता सपोर्ट आहे, असं वाटतंय की येत्या काही वर्षानंतर एकाचे 2 होणार, मग त्यानंतरही सपोर्ट असाच कंटिन्यू राहील, त्याचबरोबर तुम्ही सुद्धा क्रिकेट असं चालू ठेवाल? नक्कीच, क्रिकेट तर आम्ही खेळणारच. क्रिकेटनी फिटनेस पण चांगला राहतो, प्रयत्न करूच आम्ही. अतुल, तुम्हाला काय वाटतंय, घरच्यांचा सपोर्ट कशा प्रकारे आहे? घरच्यांचा सपोर्ट तर सगळ्यांचाच आहे. मम्मी पप्पा भाऊ वगैरे सगळे काका वगैरे सगळ्यांचा सपोर्ट असतो. मॅच लाईव्ह असली तर, नाईट मॅच असली तर सगळे रात्रभर टीव्ही बघत बसतात. जोपर्यंत पोरं जिंकत नाही तोपर्यंत मॅच चालूच असते. जेव्हा पोरं मॅच हारतील तेव्हा टीव्ही बंद करून झोपणार. ते 3 वाजू दे ना ते 4 वाजू दे, तोपर्यंत ते चालूच असते टीव्ही. तुमच्या मागच्या हंगामामध्ये जर पाहिलं तर जवळपास 50 ते 60 टुर्नामेंटला तुमच्या टीमची एंट्री झाली. त्यामध्ये तसं पाहिलं तर 20+ ठिकाणी तुमची टीम जिंकले सुद्धा. मग एक समाधान होतं तुमच्या मनामध्ये, तुमच्या पॅकरच्या मनामध्ये, काय म्हणा? तर आम्ही 20 टुर्नामेंट जिंकलो, पण मध्ये आमचा असा बॅड पॅच झालेला की लगातार आम्ही 6 सेमीफायनल नाईट हारलेलो. तिथून थोडं पोरांचं खचलेलं आहे, पण लगेच पुढच्या वेळी कमबॅक करून आम्ही नंबर परत मारला. तिथून परत आम्ही गाडी दोरत आली. म्हणजे यंदाच्या वर्षी सुद्धा सिद्धूविलन कैरे म्हणजे सिद्धू पाटील त्यांच्या चेहऱ्यावर तेवढंच हास्य असेल, कैरे गावाच्या सर्व प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर तेवढं हास्य जरूर असेल. सिद्धेशचं सांगायचं झालं तर जरी आम्ही हारलो तरी तो आम्हाला कधी काय बोलत नाही, एक मीटिंग घेऊन सगळ्यांना समजावतो. मला सांगा, तुम्ही आता जर ग्रामीण विभागामध्ये एखादा पॅकरने एंट्री करायची झाली तर एखाद्या वर्षी एंट्री करायची तर 3 ते 4 लाख रुपये एंट्रीसाठी खर्च होतात. काय म्हणाल, सिद्धू तुमच्यासाठी एवढं काय करतात, त्याच्याबद्दल काय सांगा? सिद्धेश पाटीलनी हल्ली 5 वर्ष सिद्धू आमची टीम पॅक करतो सिद्धूविलन कैरे नावाने. तर पहिले 3 वर्ष तर आम्ही फुल ब्लॉकमध्येच असायचो. खूप एंट्री आम्ही पण केलो, पण तेव्हा आम्हाला यश नाही आला. मागच्या वर्षी सर्व पोरं चांगले केले, मस्त नंबर वगैरे मारले. तुमचे आता पाहिलं तर एकाचा 2 होतील, मग त्याच्यानंतर क्रिकेट कशा प्रकारे चालू होणार? क्रिकेट चालूच राहणार, क्रिकेट नाही बंद करणार. साहजिक गोष्ट आहे, क्रिकेट बंद होणार नाही. कधी कधी म्हटलं जातं की 40-50 वर्षाचा एक नवतरुण खेळाडू ग्राउंडवर का येतो, कारण की अंगामध्ये असलेली आवड, ती आवडच तो मैदानामध्ये घेऊन येत असतो.
खूप भारी वाटलं तुमच्यासोबत. तुमचा मोलाचा वेळ तुम्ही खरं पाहायला गेलं तर आम्हाला दिलात आणि या मोलाच्या वेळामुळे आमचा हा 10वा एपिसोड चांगल्या प्रकारे नक्की झालाय. आणि प्रेक्षकांकडून सुद्धा मी एक अपेक्षा करतो, तुम्ही जास्तीत जास्त प्रोग्राम पहा. सबस्क्राईब करायला असं वाटलं तर नक्की करू शकता आणि आम्हाला काही सुचवायचं असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला डीएम करू शकता. एखाद्या नवीन खेळाडूला जर का आपल्या पॉडकास्टवर येण्याची एखादी जर का संधी निर्माण होत असेल, तुम्ही आम्हाला सुचवा, त्या खेळाडूंची नावं सुचवा. या खेळाडूंची नावं आम्हाला माहित होते. आम्हाला सागर पाटील यांना आमच्या प्रोग्रामवर घ्यायचं होतं, परंतु सागर पाटीलच्या सोबत असणारे जे खंदे खेळाडू आहेत, ज्यांनी बाईक जिंकले, त्यासोबत पाहिलं तर ज्यांनी षटकारांची आतिषबाजी प्रत्येक टुर्नामेंटला केले, यांना सुद्धा आम्हाला या प्रोग्रामला घेऊन यायचंच होतं. आणि आज आमची इच्छा पाहिलं तर या कैरे गावामधून पूर्ण झाले आणि सिद्धिविलन कैरे संघाचे हे 2 खेळाडू आमच्या सोबत नक्की जोडले होते. मी तुमचा आभार व्यक्त करतो. तात्पुरते थांबूयात, भेटूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये नवीन खेळाडूंना. धन्यवाद.